नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. काही जणांच्या चेहऱ्यावर एकदम आनंद दिसतोय. कधी एकदा उद्याचा दिवस येतोय. प्लॅनिंग चालू आहे. तू काय आणणार आहे, मी काय आणणार आहे, कुठं बसायचं आहे, काय करायचं आहे. जणू काही हा मिनी 31 डिसेंबरच आहे. ठीक आहे, आता एन्जॉय करू दे. काय असं आहे की दारू पिणारा आणि मटण खाणारा माणूस चुकीचा, अयोग्य किंवा खराब किंवा नालायक असतो आणि भस्म लावणारा आणि मसाले दूध पिणारा माणूस चांगला असतो, असं काही नसतं. वागणूक चांगली असली म्हणजे, विचार चांगले असले म्हणजे माणूस चांगला असतो. याचा अर्थ मी मटण खावा आणि दारू प्या हे म्हणत नाही आहे. प्रत्येकाच्या सद्विवेक बुद्धीनं ज्याला जे करायचं ते करू दे, पण मी कुणालाच नावं ठेवणार नाही. दोन्ही या गोष्टी जीवनात आहेत, असतील आणि चालतील. तसं बघायला गेलं तर सरकारला सुद्धा जास्त टॅक्स पैसा दारूवर मिळतो आणि त्या पैशातून सरकार जनकल्याणची योजना करते. आणि मग एक दारू जशी हानिकारक आहे, तसं एकाच दिवशी तुम्ही एकाच वेळेला वाटीभर तूप जरी पिलात तरीसुद्धा ते हानिकारक आहे. म्हणजे शेवटी सगळं लक्ष्मण रेषा पाळून करा. तुम्ही एन्जॉय करत असाल, दारू पित असाल, मटण खात असाल, तसं दुसऱ्याला त्रास होणार नाही याची काळजी घ्या. एन्जॉय करायला काही हरकत नाही. प्रत्येकाचा विचार आहे. आपणही आता अलीकडची पोरं म्हणत नाही, काय रे जॉब लागला दे ना पार्टी, लग्न ठरलं दे ना पार्टी. ठीक आहे, आता ते चालू राहणारच. दोन्ही असणार आहे असं आपल्याला म्हणता येणार नाही. पण प्रश्न हा पडतो की याला गटारी अमावस्या काय नाव पडलं, गटारी अमावस्या? तर तो गटारी शब्द नाही आहे, गतहारी शब्द आहे. गत म्हणजे काय, तर तामसी आहार आता तुम्ही टाळा. तामसी आहार टाळा म्हणजे काय, की लसूण कांदा वर्ज्य करा. आता तसं लसूण कांदा वर्ज्य करा म्हटलं तरी सुद्धा प्रश्नच आहे, कारण आज हृदय स्पेशलिस्ट बहुतेक आपलं कांदा आणि लसूण खायला सांगतात. पण हा जो पुढचा जो येणारा उद्यापासूनचा श्रावण महिना आहे, तो अगदी पवित्र महिना आहे, उपवासाचा महिना आहे, सणांचा महिना आहे आणि त्याला जोडूनच लगेच गणपतीचं आगमन आहे. थोडासा पितृपंधरवडा काळ गेला की लगेच नवरात्र आहे, दिवाळी आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या काळ मांसाहार, दारू पिणं घरामध्ये शक्य होणार नाही. बाहेरही खाता येणार नाही बऱ्याच जणांना. त्यामुळं मग आता इतके दिवस जर आपल्याला मिळणार नसेल तर आज शेवटच्या दिवसाचीच आपण संधी साधूया आणि मस्तपैकी त्यावर मटण आणि दारूवर ताव मारूया. या विचारानं कदाचित याची गटारी अमावस्या झाली असेल. पण गटारी अमावस्यावरही नाही, आपली आहे ती दीप अमावस्या आहे, दिव्याची अमावस्या. दिवा म्हणजे प्रकाश, अज्ञानातून ज्ञानाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे दीप अमावस्या. तर काही काही ठिकाणी वेगवेगळी नावं आहेत. गुजरातमध्ये गेलं तर दिवासी अमावस म्हणतात. उत्तर भारत राजस्थानमध्ये गेलं तर याला हरियाली अमावस्या म्हणतात. कर्नाटक आंध्र प्रदेशमध्ये गेलं तर भीमना अमावस्या म्हणतात. काही जण पिटोरी अमावस्या म्हणतात. म्हणजे ही नावं ही वेगळी वेगळी आहेतच याला पहिल्यापासून. पण आपण ते गतहारीचं अपभ्रंश करून गटारी अमावस्या केलं. तर आता येणाऱ्या पुढच्या पवित्र महिन्यात श्रावण मासासाठी सगळे तयार राहा आणि चांगल्या प्रकारची भक्तिभाव पूजापाठ करा, जेणेकरून तुम्हाला ज्या काही तुमच्या इच्छा असतील ते देव पुरी करो. एवढं माहिती देऊन मी आज इथेच थांबतो. परत पुन्हा भेटूया. धन्यवाद.